शिरला घरात, चोर शिरला त्या घरात, तू शिवी मी तिलोत्तमा तू अगो काय होतस तू? अगो काय चालला काय या घरात सगळा? अगो चोर शिरले असत कोणाक पत्तो नाही हा? सर बाई पण रवलेला नाही, पुरुषांका काय पडलेला नाही, चोर येऊन देत नाही तर आणि कोणी येऊन देत काय? आणि तू का लवकर घरात येऊसा वाटला नाही माका भेटू? नाही आत्या, जरा अर्जंट कामासाठी कामा म्हणजे तुका जर आवडला नसात ना मी हैसरिलेला तर माका तोंडावर सांगून टाका, ही जगबुडी कुणाच्या मनाविरुद्ध हैसरवची नाही, सांगून ठेवतय मी चाललंय. आत्या असं काय करताय? असं कसं वाटेल मला? तुम्हाला माहितीये ना असं नाहीये. माझं घर, माझं ऐश्वर्य ही सगळी तुमची देण आहे आणि तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. खरं सांगू, तुमच्याशिवाय मी शून्य आहे आत्या. नमस्कार करते. आशीर्वाद यशस्वी हो. ह्या सगळ्या तुका ठाऊक असा ना गो. मग ह्या घराची काळजी घेऊची, हैसरच्या पोरांची काळजी घेऊची, घरातल्या सगळ्यांची काळजी, ह्या तुझा काम नाही आहे. मग पण मी तुका सांगते तिळू, माझ्या अनुभवी नजरेक आणि मेंदूक जा काय हैसर दिसता ना, हा काय बरोबर नाही गो. म्हणजे ह्या घरात जा काय चाललेला असा तुझ्या तर अलबेल काय पण नाही. आत्या पण नाही या पोरांका वाटत असत की माका त्रास दिल्यानंतर मी हैसून निघून जाईन म्हणून, पण मी तुमच्या सगळ्यांच्या वरचढ असय. हा हैसून मी जाऊचंय नाही, सांगून ठेवतय. आता तुका मी शिक्षा करतले, या सगळ्याची तुका शिक्षा करतलय मी. मला शिक्षा? आत्या काय बोलताय तुम्ही? तोंड थैसर करून उभ्या राहू. आत्या तिळू, याच्या पुढे जेव्हा जेव्हा माझ्या समोर येशील ना तेव्हा माझ्याकडे पाठ करून उभ्या राहायचा. हा, की तुला या घरात घेतलीये ते या घरची सून म्हणून नाही, आणि या घरात माझ्या समोर कधीच यायची आणि चुकून जरी आलीस तरी हा चेहरा मला कधीच दाखवायचा नाही. तिळू, कळणार नाही तुका काय? थैसर तोंड कर. आई, आजी गेल्या. चल. आता जर जग्गू आजीने आउट हाऊसचा लाईट चालू बघितला तर ती लगेच तिकडे जाईल आणि दादा, ताराला आणि सावली वहिनीला तिकडनं शिफ्ट करावं लागणार आहे लगेच. बबलू हा, आणि डोकं चालत होतं, आजच्या लग्न डोकंच बंद झालंय, काय सुचत नाही मला. दादा तू एक काम कर. हे बघ, जे सांगशील ते काम करेन, पण आता ह्या सिच्युएशन वरती मला सोल्युशन दे. अरे अरे एक काम कर, म्हणजे सावलीची व्यवस्था अमृता वहिनीच्या रूम मध्ये कर आणि ताराची ऐश्वर्या वहिनीच्या रूम मध्ये. हा चापड. पण दादा, ही काय सिच्युएशन आहे आपल्यावरती? आपण आपल्याच बायकांना आपल्याच घरी इकडे तिकडे लपवतोय, ह्याला काय अर्थ आहे? आता वरून आदेश आहे ना. अरे आई बाबांनी सांगितलं ना, मग पाळावं लागेल आपल्याला. आई बाबांनी कधी खोटं बोलायला शिकवलं नाही. पण ते पण जर गोष्टी लपवत असतील आजीपासून तर खूप मोठं कारण आहे, कळतंय? तू डोकं नको चालवू बाया, तू डोकं नको चालवू, तू कर काम, जा. रंग्या, अरे इथे चुकी झाली, माझी चुकी झाली.
ही सावली वहिनी. ए काय झालं आता इकडे का आलात? अहो भाऊजी, माझे दागिने आणि माझे कपडे रूम मध्ये आहेत, काय करायचं? झाले सुपारी कापून. की बाय पैंजण आणि रंग्याच्या खोली. रंग्या, ए रंग्या, आ काय बहुतेक पैंजण आहे आजी. तमाका पण कळता तुझ्या खोलीत कसे खयची पोरगी लिहिली नाही नाही पोरगी नाही पोरगी नाही माझं आहे ते. तुझे. तू कधीपासून घालूक लागलस? घालतो ना मी. आ? घालायचो अगं शाळेत कॉलेजमध्ये अगं नाटक करायचो ना आजी मी. नाटकामध्ये स्त्री पात्र करायचो तर त्यासाठी मी ते घालत होतो. आठवण म्हणून ठेवलंय. केवाय तू नाटकात काम करतोस आणि स्त्री पाठ? हा काय रे मेल्या, मग गावाकडे कधी केलं नाहीस का? ते काय झालं इथे पण मी करणार नव्हतो पण कुठली मुलगी तयारच होईना. नाटक तर करायला हवं, मग कोण करणार, मी केलं. हे बाय माझं गुणी नातू तो अगदी. काय नाव नाटकाचा? हे हे फेमस नाटक आहे. घुंगरू माझं तुटले. काय ह्या नावाचं नाटक? हा आहे ना, खूप फेमस नाटक. हा, घुंगरू माझे तुटले. काय घुंगरू माझे तुटले? असात नाही अगदी. हो हे आता ह्या कोणाचा? हे आईच आहे. ते असला घालताय? कधीपासून तू असला घालूक लागला? काहीतरी सांगता माका? नाही घालत, मग माझंच असेल. दाखव बरं. अगं हे माझंच आहे. तू नाटकात घातलं होतं, दुसऱ्या नाटकात. त्या नाटकाचं नाव पण मी तुला सांगतो. नाटकाचं नाव होतं मंगळसूत्राचा बदला. थैसर पण स्त्री पार्टच. पोरगी मिळाली नाही? नाही नाही, तिथे मिळाली होती पण नंतर पळून गेली. मग कोण करणार? नाटक तर करावंच लागेल, मी केलं. काय रे, पण सगळे स्त्री पार्टच करतस काय रे तू? अगं कलाकार माणूस, कलाकाराला असं स्त्री पुरुष काही नसतं, भूमिका महत्वाची. ता पण खराच नाही. खायचं काम केलेलंस? नर्तकीची. काय तू नाचलस? ये बाय माझी, हे माका दाखव ना नाचून. आत्ता हा नको आजी. नाही नाही, असा कसा? अगं आजी ते य का आधी केलं होतं कॉलेजमध्ये, आठवत नाही आता. आता थैसर नाचलस ना, मग माझ्या समोर नाचूक काय जावता? नाच, दाखव रे. हा दाखवतो. पहिलं जग पुढे आली आणि हनीमूनचं हक्क भविष्य बोलून गेलं. बस आजी बस. हे बाय, तू अशी पोच केलंस ना, बालगंधर्वांची आठवण झाली हो. वा 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 वा, गुणी माझो नातू तो रे. आवशी बापाशीचं नाव काढशील तू? वा वा वा, कोणाची दृष्ट नको लागू. हा चल आता आपण झोपूया. लगेच झोपूया. तू बेडवर झोप, मी खाली झोपतो. रे काय रे रंग्या, मेल्या तुका काय वाटला? तुझी आजी इतकी वाईट असा? हा
तू का खाली झोप म्हणा आणखीन मी वरती झोपू गादीवर नाही रे बाबा. रे इतकी वाईट नाही. आजी ना नातवंडांची काळजी करताय, त्यांचा वाईट चिंतत नाही कधी. पण आता तुका वाटत असाल की किती बोलता कट 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 होय की नाही, सारखा रागवत असता. असं नाही रे. आम्ही ना माणसा कशी असो माहित आहे, आमच्या मनात येतं ना आता पटकन बोलून मोकळी होतो. म्हणजे मनात काही येत ठेवचा नाही. म्हणजे काय होता, समोरच्याचो गैरसमज होत नाही. मन कशी एकदम मोकळी होतात. त्रास होत नाही रे खायचो. पण काय होता माहिती आहे, नाहीतर एक गोष्ट लपूक गेला ना की दुसरी गोष्ट पण लपूक लागता. म्हणजे असे 10 गोष्टी लपूक लागतात होय का नाही. म्हणते आता माका सांग, कोकणात बघ फणस कसो बाहेरसून बघितलं की काटेरी दिसता, पण फोडल्यावर कसो लुसलुशीत गोड असता का नाही. तशी माणसं कोकणातली रे सगळी प्रेमळ असतात. ती बोलली ना तरी तोंडावर पटकन बोलून मोकळी होतात. मागसून कुचू 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 असला काही त्यांका जमत नाही करू. जा वाटता जा मनात येता ता तोंडावर फटकन बोलून मोकळी होतात. पण हे सगळं तू मला का सांगतेस? अरे म्हणजे कधी जर येळ येली तर तुका माहित पाहिजे ना, म्हणून सांगितलंय. हा हा चल आता आपण झोपूया. हा. लागणार नाही. रंग्या हा. लगीन करूक पोरगी बघशीत ना, गुणी पोरगी बघा. म्हणजे दिसूक देखणी नसली ना तरी चला, पण गुणी संसार करणारी, सगळ्या माणसांका ना नातेवाईकांका अशी घट्ट बांधून ठेवणारी वही रे. आणि सगळ्यात महत्वाचा तुका सांभाळणारी वही. हा अशी पोरब. चल आता झोपूया. हा तू पण झोप. हा शांत झोप बाबा. दत्तगुरु महाराज स्वामी. अजून झोपला शांत. ओके. हात फिरवले तर जाग येते का. झोपू दे शांत. झोप. आपापला अंतरून उचलून ठेवूया. स्वामी स्वामी. कशी झाडाबिडा छान लावली असत चंद्याने. मस्तच सुरेख केल्या ना सगळा. बघून कसा मन एकदम भरून पावला. शहरातील लोक पण चांगला काहीतरी केल्यात. कौतुक असा पोराच. तुळस केव्हाय
ह्या सगळा काम अमृताचा असतला. घरंदाज घराण्याची सून असा ना, आयशी बापसा संस्कार चांगले केलेले असत. ऐश्वर्या, तू झाडू काढतेस? तू तू फेक ती झाडू आधी. काय झालं झाडू मारल्यानंतर? तुझ्यासारखा हातावर हात ठेवून बसूचा? घराची सून असा नाही ती. मग सॉरी सॉरी आत्या. नाही, तू काय एक काम जमणार नाही करू काय, पण सुनेक पण करू देऊ नको. हे ना सगळे तुझे लाड असत. हा काय तो म्हणे माझी लाडाची सून ऐश्वर्या पांढरी पाल ही. अगो त्याच्यापेक्षा माझ्या अमरेवर प्रेम कर, माया कर. ती बघ कसा घर सांभाळता, घरावर कशी माया करता, घरातली सगळी माणसं कशी अशी घट्ट नाती बांधून ठेवल्या ना. नाही तर ही पांढरी पाल लाली लावली का झाला इकडून तिकडे तिकडून इकडे. एवढाच करू येता, दुसरा काय नाही. गो तिळू हैसरी आहे. नाही राहू द्या आत्या, मी इथेच बरी आहे. अगो माका काहीतरी तुझ्या वांगडा बोलूचा असा. हैसरी आहे. मी काय तुझ्या पाठी वांगडा बोलू काय? तुझी शिक्षा रद्द केली. हा ये. हा तुझा काय? तू का बोलवले? जा तिकडे जाऊन झाडू मार. इली लगेच पाठसून नाचत. आत्या, काय सांगायचं होतं तुला? संध्या, अरे तू शब्द देऊन येलच नाही रे माका की मी शहरात गेले तरी गावात वाडीक विसरूच नाही म्हणा. पण सगळा विसरलंच नाही. इतकी वर्ष झाली पण गावाकडे येऊक नाही तो. अरे घरच्या देवाक येऊचा असता, गावातल्या देवाक येऊचा असता, सणासुदीक येऊचा असता, उत्सव होतात गावात त्याच्यासाठी येऊचा असता. पण तुम्ही काय मोठी माणसा पैसेवाली, वेळ नाही तुमका योग, होय की नाही? फक्त तोंडान बोलूचा मी येणार मी येणार. चंद्या, गावाकडची नाती तोडायची नसतात रे. सगळ्यांका कसा सांभाळून ठेवचा असता. ही गावची रीत असा. आत्या सॉरी, पण आम्ही जेव्हापासून इथे आलोयत ना तेव्हापासून संसार आणि बिझनेस यातच अडकलोयत. तुम्ही बघताय ना किती व्याप वाढवून ठेवलाय आम्ही. आणि शिवाय खूप जबाबदाऱ्या येतो या सगळ्याच्या डोक्यावर. अगो होय, जबाबदाऱ्या असत, पण गावची पण जबाबदारी असा ना तुमच्यावर का नाही? बरोबर आहे आत्या. इथून पुढे निदान महिन्यातनं एकदा तरी आम्ही गावी येण्याचा प्रयत्न करू. हो नक्की येऊ आम्ही. नुसतं तू बोल रे, येऊ काय तुका जमणारा नाही ना? मग मी ना त्याची कायमची सोय करून येलाय. म्हणजे मला नाही कळलं. अरे मी काय म्हणते, आपल्या वाडीत ते खोत असत नाही. अरे त्यांची पोरगी आता प्रोफेसर झाली. हा मोठी प्रोफेसर हैसरच पुण्यात काहीतरी कुठल्या कुठल्या कॉलेजात नाव विसरले. त्या कॉलेजात प्रोफेसर असा. आता आपलं रंग्या लग्नाचं झालो ना? नाही झालं त्याचं लग्न. काय अगो पाणी देते का? दे गो पाणी दे. झाला, बरोबर आहे तुमचं, झालाय लग्नाचा तो. बरोबर आहे. ताचता म्हणान म्हणते की खोतांच्या पोरी वांगडा जमूया आपण लगीन. अगं ती पण शिकलेली, ह्यो पण शिकलेलो, होय की नाही? खोतांका ना हे सर बोलून घेतय. त्यांका सांगते तुमच्या चेडवा घेऊन या बरोबर म्हणून. म्हणजे बघूच कार्यक्रम होय. काय होय का नाही गोती या?
अहो, आत्या पण नाही म्हणजे मी आपला ह्या सगळ्या अधिकारान बोलतोय म्हणजे माका आपला वाटता हो की माझं तुमच्यावर अधिकार असा म्हणान बोलतय नाहीतर बोललंय नसतंय हा मी सांगून ठेवतोय. काय झाला इतकं विचार करूक लागता बाय गे.